इथं SP साहेबांच्या ऑफिसच्या बाहेरच इथं आतमध्ये हॅन करणार आहे. तसल्या भंगारांच्या हातून मरण्यापेक्षा मी माझ्या लेकराला घेऊन इथं मेलेली परवडन मला. कारण का आता उभे आहोत पोलीस अधीक्षक कार्यालय जे ग्रामीण विभाग आहे पुणे शहराचं. तर या ठिकाणी आता आळंदीचे काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत. तर 2024 मध्ये 16/3/2024 म्हणजे मार्च महिन्यामध्ये एक मर्डर केस आहे जी इंदापूर तालुक्यामध्ये एका हॉटेलवरती एक मर्डर झाला होता आणि अविनाश धनवे त्या मुलाचं नाव होतं. तर मर्डर होऊन आज जवळपास उद्याच्या मार्च महिन्यामध्ये 2 वर्ष उलटत आहेत आणि हा प्रकार त्याच्या आधी 6 महिने या अविनाश धनवेच्या कुटुंबाला खूप त्यांनी त्या ठिकाणी धमक्या दिल्या, जीव मारण्याच्या धमक्या दिल्या किंवा खूप त्याची हॅरेसमेंट करण्यात आली होती. जवळपास 2.5 वर्षापासून अविनाश धनवे यांच्या मिसेस या न्यायासाठी लढत आहेत आणि आता त्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलनासाठी आलेल्या आहेत. तर त्यांच्या एक्झॅक्ट मागण्या काय आहेत आणि काय प्रकार आहे, काय घडलं होतं, तर ते आपल्यासोबत बोलणार आहेत. ताई मला सांगा, पहिलं तुमचं नाव सांगा आणि हा नेमका काय प्रकार होता, म्हणजे किती वर्ष झालंय, घटना कशी घडली होती, थोडस सविस्तर सांगा. माझं नाव पूजा अविनाश धनवे. मिस्टरांचा इंदापूर येथे 2 वर्षापूर्वी क्रूरपणे माझ्या मिस्टरांची हत्या करण्यात आली. त्याचे मुख्य आरोपी खुशाल भानुदास तापकीर, विशाल भानुदास तापकीर यांना 2 वर्ष झाली तरी अटक करत नाहीये. मला वारंवार धमक्या येतात. ते माझा मुलगा आहे हा 2 वर्षाचा, त्यालाही असं आता मला जर काय झालं तर माझ्या मी मेन आरोपी हे फिर्यादी आहे. उद्या मला जर काय झालं तर माझ्या मुलाकडे कोण बघणार आहे, पुढं मागं कोण आहे, माझी सासू आहे, मेमरीला सासू आहे माझी. आम्ही काय करायचं, आम्हाला न्याय कधी मिळणार? आमची सरळ सोपी एकच मागणं आहे की आम्हाला न्याय कधी मिळणार आहे. 2 वर्ष झाली पोलीस प्रशासनाला त्यांना पकडायला एवढा वेळ का लागतोय, मला हे म्हणायचं त्यांना. आता असं नाही की बाबा त्यांना 2 महिने 3 महिने वर्ष झाले तरी त्यांना पकडण्यात असमर्थ काय आहे पोलीस, हे माझं म्हणणं आहे. आणि मला न्याय पाहिजे नाही, मला न्याय कधी मिळणार? माझ्या मिस्टरने एवढं क्रूरपणे यांनी मारले, उद्या मला काय होणार नाही याची जबाबदारी कोण घेणार आहे? कोण? पोलीस प्रशासनावर आमचा विश्वास आहे म्हणून आम्ही त्यांच्या इथं चक्र मारू मी दमले. ते म्हणतात इंदापूरकडे जावा, इंदापूरकडे गेले की मग ते LCB वाल्यांकडे पाठवतात, LCB कडे गेले की SP कडे पाठवतात. किती चक्र मारू आहे? माझ्याकडे डॉक्युमेंट आहे, पर रद्दी झाली माझ्याकडे, तरी यांना या कागदांची व्हॅल्यू नाही. सामान्य माणसांनी काय करायचं मला सांगा? हे असल्या आमच्या सारख्या शिक्षित माणसाचं असं आहे, सामान्य माणसांचं काय होत असन हे आम्हाला न्याय नाही. मी चक्र मारून इथं दमले, माझं पोरग आहे, माझं घर चालू. हे म्हणतात तुम्ही आम्हाला सहकार्य करा. मी काय सहकार्य करू यांना सांगतात त्यांची जवळची कोण आहे, काय आहे? सामान्य माणसाने जर एखादा कृत्य केलं, काय त्यांच्याकडून चुका झाल्या तर यांचं अख्खं घरबार उचलून आणतात. आणि असले शिक्षेतले आरोपी सराईत गुन्हेगार यांच्या मोके लागत नाही आणि सामान्य माणसांना उचलून रस्त्यावर मारतात आणि त्यांच्यावर लगेच मोक्याची कारवाई होतात. का म्हणजे इथं म्हणजे पैसा चालतो का? सामान्य माणसांची काय व्हॅल्यू नाहीये का इथं? तर आम्हाला तसं सांगा, असं कोणचं यांचं असं पथक कोणतं आहे की 2-2 वर्ष आरोपी त्यांना गावत नाही, हे पकडू शकत नाही आरोपींना? सांगा आम्हाला. आमचं खरं तर या ठिकाणी गंभीर प्रश्न आहे, पण मला एकदा अजून सांगा, हा खून नेमका कुठं झाला होता, मर्डर झाला तो ठिकाण कोणतं होतं आणि कुठल्या हॉटेलवरती वगैरे होता? तर ऍक्च्युअली किती आरोपी होते आणि त्याच्यापैकी काय अटक झालेत आणि जे बाहेर मोकाट फिरतायत ते आरोपींची नावं आणि एक्झॅक्ट खून कुठं झाला होता? एक्झॅक्ट जे जगदंब हॉटेल आहे तिथं हे सगळं त्यांनी केलं. हो, इंदापूरमध्ये जगदंब हॉटेलला केलं. त्यातले जे CCTV फुटेज मध्ये होते त्यांना मी CCTV फुटेजच्या सहाय्याने ओळखलं. त्यांना तिथं मी आतमध्ये यांचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना अटक केलेली आहे. तिथंही मी किती आरोपी अटक झाले? आता त्यांच्यात मध्ये आम्ही टोटल 12 आरोपींची नावं दिली जे CCTV मध्ये. आणि जो खुशाल तापकीर आहे, मेन खुशाल भानुदास तापकीर, तो आणि त्याचा भाऊ विशाल भानुदास तापकीर यांनी सगळं मिळून हे केलेलं आहे. मेन आरोपी ते, त्यांना अटक अजूनही झाले नाहीये. कोणाच्या आशीर्वादाने ते अजून इथं बाहेर फिरून मला धमक्या देतात, ते एवढा माज करतात. ते म्हणजे आता इथं गुंडगिरी चालली का? पोलीस प्रशासन काय नाहीये का? आता केस बॉर्डर आली, माझ्या जीवाला धोका आहे आणि मी मेन फिर्यादी आहे. उद्या मला काय झालं ना तर खुशाल भानुदास तापकीर, त्याचे ते कार्यकर्ते उमेश धाबाडे, सोन्या घुले, त्याचा तो मेहुणा, तो दिगंबर काटे आणि त्याचा तो मेहुणा आहे, त्याचं नाव काय त्या मेहुण्याचं?
त्याचं नाव ते काय गुंड आहे तो. इंदापूरला मी जेव्हा जेव्हा तारखेला जाते तेव्हा ते मला डोळे वटरून बघतात, तू बाहेर एक गेटला, मी तुला बघतो, असं करतात. आणि हे बारामतीला सुद्धा केलंय, वारंवार 3-4 यांचा दिलेत मी, तरी काही ऍक्शन घेत नाही. का तर सामान्य माणसं आहे आम्ही, आमच्याकडे पैसे नाही पोलिसांना फेकायला, असा विषय यांचा. बाकी काय विषय नाही पोलीस प्रशासनचा. खरं तर घरातला करता माणूस गेल्यानंतर एका कुटुंबाची काय अवस्था होती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. असे अनेक ठिकाणी प्रकार घडतायत. मागच्या दीड वर्षापूर्वीचा जो बीडचा संतोष अण्णा देशमुखांची हत्या होती त्यापेक्षा ही क्रूर हत्या एका हॉटेलवरती केलेली आहे. अक्षरशः डोक्यामध्ये गोळ्या घालून धारदार शस्त्रांनी अविनाश धनवेच्या अंगावरती वार करून अतिशय क्रूर हत्या अविनाश धनवेची करण्यात आली. पण कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्याचं, राजकीय नेत्यांचं याकडे दुर्लक्ष आहे. आणि जसं बीडच्या संतोष अण्णा देशमुखांच्या कुटुंबांना जो न्याय दिला, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जे प्रकरण आता चालवलेलं आहे आणि आता लवकरात लवकर त्या आरोपींना सजा होईल अशी सर्वांची अपेक्षा आहे. मग एका ठिकाणी तो न्याय आणि या ठिकाणी तो न्याय का होत नाही? इथेही त्याच प्रकारचा मर्डर झालेला आहे. तर माझी अशी विनंती आहे आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ आला, तुम्ही जर या ताईंच्या भेटा ऐकत असाल तर निश्चितच यांना न्याय मिळाला पाहिजे. कारण यांचे मिस्टर आज जाऊन 2 वर्ष होत आहेत. उद्याच्या मार्च मध्ये 2 वर्ष कंप्लीट होत आहेत. त्यांचा एक छोटासा मुलगा देखील या ठिकाणी आहे. त्या मुलाचे वडील आज या घटनेत गेलेले आहेत. याला न्याय कोण देणार आहे छोट्या बाळाला आणि या ताईला, असा प्रश्न या ठिकाणी उभा राहतोय. आपल्यासोबत एक सामाजिक कार्यकर्ते आहेत गायकवाड भाऊ, हे देखील या प्रकरणात आज सक्रिय न्याय मिळण्यासाठी लढत आहेत, लढा देत आहेत. त्यांना आपण विचारूया की त्यांचं म्हणणं काय आहे. दादा, तुमचा जो लढा आहे, तुम्ही या ताईंच्या साथीला भावासारखे आज या ठिकाणी उभे आहात, तर तुमचं काय म्हणणं आहे या प्रकरणाबद्दल? एवढंच म्हणणं आहे की आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे. 2 वर्ष झाले तर आरोपी मोकाट फिरत असेल तर कायदा सुव्यवस्था पुढे. पोलिसांनी तात्काळ ताईंचे अश्रू बघितले पाहिजे. बघा, आज पण रडते ते, त्यांना त्यांच्या अश्रूची आज पण त्यांना खूप खंत आहे. आज 2 वर्ष झाले, आज त्यांच्या इथे डोळ्यात पाणी येते. मी किती दुःख आहे. ज्यांच्या घरातला माणूस जातो आज त्यांना सुख असते. स्वर्गवासी अविनाश भाऊ धर्मे जाऊन आज 1-1.5 वर्ष झाले, पण आरोपी अटक नाही. त्यामुळे आज एक महिलेला इथं आंदोलन करायची, म्हणजे मेन आरोपी जे ते अटक नाही. मेन आरोपी 2 आरोपी अटकच नाही, डायरेक्ट त्याच्यात फिर्याद लिहिली. 2 आरोपी अटक नाही, त्यांना तात्काळ अटक व्हावा. पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती आहे. मुख्यमंत्री साहेबांनी या प्रश्नाकडे गांभीर्य लक्ष द्यायला पाहिजे. तसं आपण आता सांगितलं, संतोष भाऊ देशमुख यांची हत्या झाली त्यावेळेस सगळे चर्चा होती, मिळत होती, पण या ताईंचं पण तीच परिस्थिती आहे. न्याय मिळाला पाहिजे. आज 2-2 वर्ष जर आरोपी हिंडत असेल तर त्यांच्या जीवाला धोका झाला होती, कोण जिम्मेदार आहे त्याला? पोलीस प्रशासन जिम्मेदार राहणार आहे. आम्ही काही शांत बसणार नाही. याच्यातून सांगतोय, साहेबांनी जर तात्काळ त्यांना अटक केलं नाही, कोणचं पथक नेमलंय काय आम्हाला या ठिकाणी आता सांगितलं नाही, साहेब वरतून खाली आले नाही, तर आम्ही आमचं या ठिकाणी पुढचं निवेदन देऊन या ठिकाणी साखळी उपोषण करणार आहे. आणि जोपर्यंत आरोपींना अटक होणार नाही त्या ठिकाणाहून आम्ही उठणार नाही. आम्हाला न्याय पाहिजे. ताईंना न्याय मिळून दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणून जाणार नाही. लहान मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी आज मी ताईंसंग तळमळीने या ठिकाणी आलो. आणि पोलीस प्रशासन जिवंत आहे का नाही हा पण त्यांना प्रश्न विचारला या ठिकाणी आलो. आता हे प्रकरण इंदापूर पोलीस स्टेशन मधून पुणे एलसीबी कडे दिलेलं आहे आणि पुणे एलसीबीचे पीआय थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी निवेदन स्वीकारण्यासाठी येणार आहेत. तर एलसीबीच्या पीआय साहेबांना देखील आपण याच्या आता जबाब विचारणार आहोत, त्याची उत्तर त्यांच्याकडून घेणार आहोत की 2 वर्ष उलटलेले आहेत आणि अजूनही आरोपी अटक का नाहीयेत. हे सगळं प्रकरण गांभीर्याने पोलीस प्रशासन घेत नाहीये आणि याकडे कुठल्याही राजकीय कार्यकर्त्यांचं किंवा एखाद्या नेत्याचं, या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजितदादांचं याच्याकडे लक्ष होतं असं ताईंचं म्हणणं आहे. तर पूजाताई, आता पुढची दिशा काय असणार आहे? आणि मागे तुम्ही दादांच्या कार्यकर्त्यांसंदर्भात जे बोललात, कार्यकर्ते भेटले होते, तर ते प्रकरण काय होतं नेमकं? तुम्हाला कोणी शब्द दिला होता? दादाचे कार्यकर्ते होते, त्यांच्या सोबत मी बोलले होते. त्यांच्या दादांसोबत त्यांनी बोलणेही करून दिलं. दादा गेले तर आम्हाला म्हणजे आता घरातलं माणूस गेल्यासारखंच झालंय. कारण का दादांनी शब्द दिलता की तुझा बाळा, तुझी लढाई खरी आहे आणि मी आहे तोपर्यंत आम्ही देऊ साथ आणि तू नक्कीच तुला यश मिळेल. आणि दादा गेल्यामुळे पोलीस प्रशासनाची पूर्ण पकड ढिली झाली. असल्या आरोपींना अटक करत नाही. दादा कायम गुन्हेगारीच्या अगेन्स्ट होते आणि त्यांनी बोलले होते की ही कोयता गँग झाली, बाकीचे जे हे सगळे क्रिमिनल जे ऍक्टिव्हिटीज करतात त्यांना खूप राग होता, त्याचा खूप तिरस्कार करत होते. पण पोलीस प्रशासन आता दादा नसले
त्याच्यामुळं पूर्ण ढील सोडलीये. मी सुमित्रा वहिनींनाही भेट देणार आहे की आमची मदत करा, कारण का माझा मुलगा आहे. उद्या मला काय झालं तर काय तो रोडवर येण्यासारखं झालंय सगळं, कारण का मला आता कोणी नाहीये. माझा मुलगा, मी, माझी सासूच आहे, घरात कोणी करता धरता नाहीये. मी मेन फिर्यादी आहे. पोलीस प्रशासनावर विश्वास आहे म्हणूनच आम्ही एवढं थांबलोय आणि हे करतोय. आणि जरी पोलीस प्रशासनच त्यांना फ्लेवर करत असेल आणि अजूनही आमची हुळहुळ तुळतुळ त्यांना दिसत नसेल तर त्यांच्या हातून मरण्यापेक्षा मी इथे SP ऑफिसला समोरच गिल साहेबांना पण मी रिक्वेस्ट करून दमले, तरी पण ते काही ऍक्शन घेत नाहीये. आज माझं मिस्टर असते तर मला ही वेळ आली असती का? त्यांनी करायचं होतं ना, छाती ठोकून समोरून करायचं होतं, मागून वार करतो आणि बायांना तू धमकवतो का? तू ये ना समोर, आहे ना, तू नाही ना काय केलं, मग पोलीस प्रशासनाला का नाही तो अटक पोलीस प्रशासनच त्याला फ्लेवर करतात म्हणूनच तो त्यांना पोलीस प्रशासन त्याला पकडत नाही. असं कोणता तो मोठा हे लागून गेला की पोलीस प्रशासनाला सापडत नाहीये, तो का नाही सापडत ते? म्हणून माझं एकच म्हणणं आहे की जर त्यांनी त्याला लवकरात लवकर अटक केली नाही तर मी इथं SP साहेबांच्या ऑफिसच्या बाहेरच इथं आतमध्ये हेन करणार आहे. कसल्या भंगारांच्या हातून मरण्यापेक्षा मी माझ्या लेकराला घेऊन इथं मेलेली परवडन मला, कारण का आज माझं मिस्टर नाही. आज त्यांना न्याय कधी मिळणार, कधी त्यांना पकडणार आहे? त्यांची ती पोर होते उमेश धाबडे, त्यांना का नाही पकडते? आम आदमीने कोणी काय केलं कृत्य, त्यांच्याकडून चुका झाल्या की त्यांना मरस्तावर मारतात, त्यांना उचलून नेतात. मग यांना काय आवडत हे करतात? ते झोपडपट्टीची जी होती ती सगळी लोक ते पण आता त्यांना पण सगळ्यांना फ्लेवर करतात. त्यांची कामं बघतोय तो खुशाल तापकीर. मग याला एवढं पैशाचा माज आहे सगळे, म्हणूनच पोलीस प्रशासन त्याच्याकडे लक्ष देऊ शकत नाही ना. हेच माझं म्हणणं आहे. मला लवकरात लवकर नाही मिळाला, मला तारखा नकोय. आता मी दमले, माझं पेशन्स लेवल संपले. मी कवर तारखा 2 वर्ष थांबले. असं नाही पोलीस प्रशासनाला मी वेळ दिली नाहीये, भरपूर वेळ दिली. त्यानंतर मी माझं कामधंदा सोडून मला माझं घर एकटीला चालवावं लागतं. ते सगळं सोडून मी माझ्या लेकराला घेऊन यांच्या ऑफिसच्या चक्रा मारते. कवर हे कधी अन्याय, इतका अन्याय असतो का कुठं सामान्य माणसांवर? खरं तर ताईंनी त्यांची व्यथा अजितदादांच्या समोर मांडली होती आणि दादांनी त्यांना शब्द दिला होता, पण दादांनी दिलेला शब्द आज दादा आपल्यात नाहीयेत. तर सुनेत्रा वहिनी पाळतायत का आपण पाहूया. ताईंचं म्हणणं आहे की मी सुनेत्रा वहिनीची देखील भेट घेणार आहे. मी देखील या लोकमंच मराठीच्या मंचावरून ताईंना आवाहन करतोय, ताई तुम्हाला विनंती आहे या ताईंना निश्चित तुमच्या हातून न्याय मिळावा अशी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. लोकमंच मराठी या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.